बातमी आहे नागपुरातून। नागपूरमध्ये मराठे जरांगेंच्या विरोधात उतरले। नागपूरमध्ये जरांगेंच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं। जरांगेंची असभ्य भाषा मराठ्यांना अमान्य आहे। जरांगे हे वारंवार वक्तव्य करताना त्यांचा तोड ढासळतो आणि ते बेताल वक्तव्य करतात। याच वक्तव्यावरनं अजित पवारांनी सुद्धा सांगितलं होतं तुम्ही काही बडबडाल आणि खपवून घेतलं जाईल असं नाही। आणि आता याच विरोधात मनोज जरांगे यांनी केलेल्या वक्तव्यांविरोधात त्यांच्या भाषेविरोधात मराठ्यांनीच पुढाकार घेत आंदोलन केलंय। ते सुप्रीम कोर्टात टिकलेलं होतं, तर हे देवेंद्र फडणवीसांनीच दिलेलं होतं, पण ते हायकोर्टामध्ये रद्द झालं। तिथे सगळं राजकारण झालं। उद्धव ठाकरे जी होते त्यावेळेस त्यांनी ते न देण्याचा खूप काही प्रयत्न केला, पण आता आम्हाला जे 10% आरक्षण मराठा म्हणून मिळालं ते आम्हाला मान्य आहे। ओबीसी मधून करू, त्याच्यामध्ये ओबीसी मध्ये कुणबी आणि मराठ्यांचे झगडे न लावता हे आम्हाला सहजरित्या त्यांनी आम्हाला न्याय मिळवून दिला। त्याबद्दल देवेंद्र फडणवीसांचे आम्ही खूप खूप धन्यवाद मानतो। अंतरवाली सराटीमधून जो तोट्या धंदा चालू आहे, मनोज जरांगे मराठा समाजाला आरक्षण मिळालं, माननीय देवेंद्र फडणवीसांनी मागच्या वेळेस आरक्षण दिलं, ते हायकोर्टात पास झालं, पण सुप्रीम कोर्टात ते फेटाळलं गेलं। त्या ज्या त्रुट्या होत्या त्या सर्व त्रुट्या त्यांनी सुधारून आता नवीन आरक्षण